सरकार आहे, ही देना बँक आहे, लेना बँक नाही। मग माझे लाडके भाऊ राहिले, म्हणाले विरोधक म्हणाले लाडक्या बहिणींचं केलं तर लाडक्या भावांचं काय? मी म्हणालो लाडक्या भावांचं कधीपासून प्रेम आलं, सगळे तर भाऊ गेले निघून, पण बोललो लाडक्या भावानं पण आम्ही करणार। देशातलं पहिलं राज्य आहे, प्रशिक्षण भत्ता 6,000, 8,000, 10,000 माझ्या पोरांना युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला। आता ते 6 महिन्याची ट्रेनिंग करतील, तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल। मुख्यमंत्र्यांनी आपल्याला आश्वासन दिल्यानंतर सुद्धा आता बघा अकोल्यामध्ये मोर्चा चालू आहे। अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आम्ही स्टुडंट लोकांनी मोर्चा केला। ही वेळ आमच्यावर तुम्ही आणलेली आहे की आम्हाला असे मोर्चे करावं लागत आहे। अदरवाईज आम्हाला जर तुम्ही जे आश्वासन दिलं आणि त्या आश्वासनाच्या बेसवर जर आमचे वोट तुम्ही घेतलेले आहे आणि आमचा आता 6 महिन्याचा कार्यकाळ संपत आहे, आम्ही तुम्हाला फक्त आमचा रोजगार वाढवून द्या हीच मागणी करत आहोत। आता एक आम्ही शांतपणे बघा हा मूक मोर्चा चालू आहे। खूप छान प्रकारे अकोल्याला हा मूक मोर्चा पार झालेला आहे आणि भरपूर स्टुडंट त्याच्यामध्ये सहभागी झाले होते। जवळपास 500-600 स्टुडंट त्याच्यामध्ये सहभागी झाले होते अकोला जिल्ह्यातले। तर त्यांचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि थँक्यू सो मच सर्वांना की तुम्ही सामोर होऊन एवढा चांगल्या प्रकारे मोर्चाचं जे आहे प्रतिनिधित्व केलं, मोर्चा सांभाळलेला आहे। बघा तुमच्या लाडक्या बहिणी ज्या आहे, किती साऱ्या लाडक्या बहिणी याच्यामध्ये अवेलेबल आहे, लाडके भाऊ आहे। तर आम्ही जे तुम्हाला आता मागत आहोत, आम्ही फक्त रोजगार मागत आहोत आणि ते सुद्धा तुम्ही बोललेले शब्दाचं पालन करा, बस एवढंच म्हणणं आमचं आहे। कुठे ना कुठे आम्ही सर्व जे प्रशिक्षणार्थी आहोत प्रत्येक जिल्ह्यामध्ये लागलेले, कुठे ना कुठे जे मुख्यमंत्री आहे यांच्यापर्यंत आमचं निवेदन पोचलं पाहिजे, आमचे प्रश्न पोचले पाहिजे, आमच्या मागण्या पोचल्या पाहिजे। याच्यासाठी आम्ही कलेक्टरला, तहसीलदारला, तलाठीपर्यंत, ग्रामपंचायत अधिकारी सर्वांपर्यंत आम्ही आमचे निवेदनपत्र दिलेले आहे। आमच्या आस्थापनाने सुद्धा आता आमची मागणी केलेली आहे की आम्ही आमचं काम चांगलं असल्यामुळे प्रत्येकांच्या आस्थापनाने सुद्धा कौशल्य रोजगार विभागाला आमचं मागणीपत्र केलं आहे। तर कुठे ना कुठे तुमच्यापर्यंत हे पत्र पोचलं असेल ना, कुठे ना कुठे तुम्हा लोकांच्या कानावर ही गोष्ट आली असेल ना। तर जसे तुम्ही वोटिंगच्या आधी आम्हाला जे आश्वासन दिले तेव्हा तुम्ही फक्त आमच्याबद्दल आणि लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजनाबद्दल बोलत होते, मग आता का बरं तुमच्या तोंडातून एकही शब्द निघत नाही आहे की लाडका भाऊ योजनामध्ये जे विद्यार्थी लागले आहे त्यांनी 6 महिने काम केल्यानंतर आम्ही तिथेच ते परमनंट होणार, हे तुमचे शब्द आहे ना माननीय एकनाथजी शिंदे माजी मुख्यमंत्री साहेब। आता जे तुम्ही आमच्याबद्दल थोडा विचार करणं गरजेचं आहे। आम्ही रोजगार मागत आहोत, आम्ही पेमेंट मागत आहोत तुम्हाला की आम्ही जे काम करत आहोत एवढ्या वर्षाचे 2-2, 3-3 वर्षाची पेंडिंग कामे आहे ते आम्ही पार पडत आहोत। तर आमचा कार्यकाळ वाढवून द्या, आमचा रोजगार द्या। तुटक 10,000, 6,000, 8,000 पेमेंट तुम्ही देत आहात, तर जे क्वालिफाईड स्टुडंट आहे त्या क्वालिफाईड स्टुडंटची निवड करून जे या योजनेमध्ये लागलेले आहे तुम्ही आस्थापनाला मागणी करा, विचारा की कशा प्रकारे काम केलं, त्यांची तुम्ही चेकिंग करा, काम करतो नाही करत, त्याला काम करता आलं किंवा नाही आलं, आणि त्या व्यक्तीला तुम्ही रोजगार द्या। एकदम असं वाऱ्यावर सोडून तर नका देऊ ना। आम्ही बघा आमचे जे भाऊ बहीण आहे त्यांनी कशा प्रकारे मोर्चा केला। सर्व स्टुडंट फक्त आपले कामधंदे सोडून एका दिवसासाठी आम्ही मोर्चा करू शकतो। जर आम्ही फक्त मोर्चेच करत राहिलो तर तुमच्या आस्थापनाचे जे पेंडिंग काम आहे ते कोण करणार? आम्हीच करत आहोत ना, कारण की गव्हर्नमेंट सर्वंट जे लोक आहे त्यांचे कामं तर सर्वांनाच माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे, बाकीच्यांना पण माहिती आहे। तर कुठे ना कुठे तुम्ही आम्हाला रोजगार जे दिला आहे आमच्या हाताला तो तर नका हिसकावू ना, कमीत कमी आमच्याबद्दल पण विचार करा। मायबाप सरकार आम्हाला पुन्हा बेरोजगार करू नका, हीच आमची मागणी आहे। आमचा कार्यकाळ वाढवून द्या, आम्हाला कुठे ना कुठे हातामध्ये रोजगार द्या, आमच्या जीवनाला शाश्वती द्या की आम्ही कुठे ना कुठे आमच्या जीवनाला सार्थक करू, आमच्या घरची परिस्थिती आम्ही सुधरवू आणि आमचं जे आता कार्यकाळ आहे तो वाढवून दिला पाहिजे, बस।